नमस्कार, मी विराज रवींद्र दत्ते, DES इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी वेचेर नागपूर येथे बॅचलर ऑफ फार्मसीचे शिक्षण घेतले. आमच्या विद्यापीठामध्ये नॅशनल फार्मसी वीक साजरा करण्यात आला. यामध्ये औषधं व फार्मसी क्षेत्रासंबंधित समाजाला माहिती देण्याच्या उद्देशाने या फार्मसी वीकचे आयोजन करण्यात आले. दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ते 21 नोव्हेंबर 2025 रोजी या फार्मसी वीकचे आयोजन करण्यात आले. यामध्ये क्विज कॉम्पिटिशन, गेस्ट लेक्चर आणि ई पोस्टर कॉम्पिटिशन अशा विविध ऍक्टिव्हिटी राबवण्यात आल्या. सर्व बी आणि डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने या फार्मसी वीकमध्ये सहभाग घेतला. दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी औषध व फार्मसी क्षेत्रासंबंधित लोकांमध्ये जनजागृती व समाजामध्ये प्रबोधन करण्याच्या दृष्टीने भव्य अशा रॅलीचे आयोजन झाले. नागोठण्यामध्ये जोगेश्वरी मंदिर इथून या रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीमध्ये नागोठण्यातील सर्व नागरिकांना आरोग्य व आरोग्य संबंधित सर्व गोष्टींची माहिती देत ही रॅली संपूर्ण नागोठण्यामध्ये फिरवण्यात आली. मानवाला जसं अन्न, वस्त्र, निवारा गरजेचं असतं तसंच आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं आणि या आरोग्याला निरोगी ठेवण्याचं काम औषधं करत असतात. याच औषधोपचारांचा व औषधांची योग्य ती माहिती देण्याचं काम एक फार्मासिस्ट व्यक्ती करत असते. या फार्मासिस्ट व्यक्तीची माहिती देण्याच्या व समाजाला संबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून या रॅलीचे आयोजन केले. या रॅलीमध्ये आरोग्य संबंधीची माहिती ही नाटक व भाषणाद्वारे देण्यात आली आणि नागोठण्यामधील बस डेपोमध्ये या रॅलीची सांगतात. भारतीय एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन आदरणीय किशोर जैन सर व CEO आदरणीय कार्तिक जैन सर यांच्या नेतृत्वाखाली या फार्मसी वीकचे आयोजन करण्यात आले. तसेच फार्मसी विभागाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आशिष पगारे सर यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली हा फार्मसी वीक साजरा करण्यात आला. तसेच बी फार्मसीचे HOD डॉक्टर समीर पवार सर व डी फार्मसीचे HOD मिस अनिता सामंत मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांच्या प्रोत्साहाने डी व बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा फार्मसी वीक पार पाडला. मी या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या सर्व बी फार्मसीच्या व डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.